सत्याचा मोर्चा काही वेळामध्ये सुरू होणार आहे। सत्ताधाऱ्यांची यावर चर्चा करण्याची तयारी आहे। सत्याचा मोर्चा हा 1 वाजता निघेल, तो फॅशन स्ट्रीटवरनं निघेल। आपले प्रतिनिधी सहकारी सुमित आपल्या सोबत आहेत। सुमित, बरोबर आहे, रोज त्यांच्या समोर आहे, जनता उतरली आहे रस्त्यावर। मग आता तुम्ही सर पाहणी करताय का? सर, एवढ्या मोठ्या संख्येने नेते एकत्र येत आहेत, कार्यकर्ते इथे येत आहेत, दखल घेतील असं वाटतं का तुम्हाला? देखील दखल घ्यायलाच लागेल, लोकशाही आहे आणि लोकशाहीची पद्धती आपण अवलंबतोय। आज मोर्चा लोक उतरत आहेत, राजकीय पक्ष उतरत आहेत आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की मतदार यादीमध्ये घोळ आहेत, चुका आहेत, सदोष यादी आहे आणि ती सदोष यादी सुधारावी हीच आमची मागणी आहे। परंतु आणि मग निवडणुका घ्या। परंतु राज्य निवडणूक आयोग म्हणतात की आमच्याकडे काही अधिकार नाहीये, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावं लागेल म्हणतात। दोन्ही निवडणूक आयोगांजवळ आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याप्रमाणे जे आदेश आहेत ते आदेश हे करून त्याचा अवलंब करावा। सदोष याद्या घेऊन कुठचीही निवडणूक घेणं ही लोकशाहीची पद्धत नाही। फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणतात, तो फेअरनेस त्यांना दाखवायला लागेल, दोषमुक्त यादी करायला लागेल आणि मग क्या निवडणूक शॉर्ट समरी रिव्हिजन आम्ही मागितली। होऊच देणार नाहीत का तुम्ही विरोधी पक्ष? लोकांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे निवडणूक होऊ नयेत, लोकांची इच्छा आहे। आज तुम्ही मोर्चाचं स्वरूप बघाल, त्या ह्याच्यामध्ये नेते बोलतील, या ह्याच्यामधनं तुम्हाला कळेल की काय लोकांची इच्छा आहे। आज लोकशाहीमध्ये तुम्ही इलेक्शन कमिशनने त्यांना दिलेले अधिकार त्यांनी संपूर्ण व्यवस्थितरित्या पार पाडावेत, त्यांची ती जबाबदारीच आहे, कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे। परंतु जर मतदार याद्यात सदोष असतील तरीही निवडणूक घेणं म्हणजे सदोष निवडणुका तुम्ही घेताय तर लोकशाहीला अर्थ कुठं राहिला? मोर्चा पुढची भूमिका काय असेल, काय ठरवलंय? ते आज नेते सांगतील। घोषणा याच्यातच होईल? हा, घोषणा जी काय असेल पुढच्या रणनीतीची नेत्यांचं मार्गदर्शन असेल, नेते सांगतील। किती वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होईल सर? 1 तासाभरात होईल सर। 1 तासाभरामध्ये मोर्चाला सुरुवात होईल, समोरच तो मोर्चा असणार आहे, जिकडे CST आणि त्या परिसरामध्ये सगळे नेते सध्या आपण बघतायत, पाहणी करतायत। बाळा नांदगावकर सर देखील आहेत। मला असं वाटतं की ते लोक सगळे, काही लोक त्यांची पण येणार आहेत, ते प्रत्यक्षात तुम्हाला बघायला मिळेल। मात्र एकजूट होताना दिसत नाही का, म्हणजे विशेषतः काँग्रेसकडून? कारण हर्षवर्धन सपकाळ यापूर्वी आले नाहीत, वर्षा गायकवाड आल्या नाहीत, प्रतिनिधी येत आहेत। वर्षा गायकवाड निवेदन द्यायच्या वेळेला आल्या होत्या, आता आज माहिती नाही कोण येते। आज पण कोणी नेते नाही, काँग्रेसचे नेते मंडळी कोणी यायला मागत नाहीये, राज ठाकरे व्यासपीठावर आहेत म्हणून ते येत नाहीयेत का सर, टाळतात? आता ते मला कल्पना नाही, परंतु त्यांना काही अडचणी असतील, पण मला असं वाटतं की सगळी लोक येतील। मुंबई महापालिकेच्या इमारती समोरच हे स्टेज बांधलं जात आहे, प्रतिकात्मक आपण हे सगळी परिस्थिती बघतो का? कारण भगवा झेंडा, भगवा ध्वज आहे, शिवसेनेचा ध्वज आहे स्टेजवरती। हो, बरोबर आहे ना। राजसाहेब उद्धव साहेबांच्या सोबत पवार साहेब आहेत आणि काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाची, शेतकरी कामगार पक्षाची, अशी सगळी लोक एकच आहेत। बरं, आता ह्या मोर्चावरच थांबणार की पुढची भूमिका आज काय स्पष्ट होणार आहे सर? आज बोलतील ना नेते, भूमिका मांडतील, मंडळी येतात त्याच्यावरती भूमिका मांडणार आहे। तर आपण पाहिलं तर सगळ्या नेत्यांकडून पाहणी केली जाते। अभ्यंकर सर आपल्या सोबत आहेत। सर, मोर्चा आज निघतोय, मोर्चा निघेल, पण यानंतरची पुढची लढाई काय असेल? दिसेल तुम्हाला। हा असत्याविरुद्ध सत्याचा काढलेला मोर्चा आहे आणि निवडणूक आयोग ज्या प्रकारे सदोष काम करते, याद्यांमध्ये ज्या प्रकारे दोष आहेत त्याची उत्तरं घेतल्याशिवाय आम्ही कोणीही शांत बसणार नाही। कारण सर्व महाराष्ट्रातून, संपूर्ण देशातनं तो ऑलरेडी झालेलाच आहे, परंतु याद्यांमध्ये घोळ आहे हे मला वाटतं तर फक्त विरोधक नाही तर सत्ताधारी सुद्धा बोलायला लागले। सन्मान्य हसन मुश्रीफ जी असतील त्यांची वक्तव्य बघा, मंदाताई असतील त्यांची वक्तव्य बघा, म्हणजे सत्ताधारी म्हणतायत की याद्यांमध्ये घोळ आहे। मी एवढंच सांगेन या माध्यमातून आयोगाला की त्यांनी या मोर्चाला हलक्यात घेऊ नये, ही सुरुवात आहे आणि याचा शेवट हा कुठल्याही परिस्थितीत यादी दुरुस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। 1 जुलैपर्यंतची जी वेळ होती, आता त्यांनी 18 ऑक्टोबरपर्यंत सांगितलंय की नंतरचं तुम्ही तारीख घ्या। निवडणूक आयोग केंद्राचा अद्याप मान्य करत नाही, त्यांच्याकडून काही उत्तर येत नाही। कसं एक लक्षात घ्या, आमचं काम आहे त्यांना झालेला घोळ दाखवणं, त्याच्यावर विविध प्रकारचे आंदोलनं करणं,
आणि त्याचं झोपेचं सोंग घेत असतील तर आम्हाला माहिती आहे त्यांना कसं जागं करायचं. तर झोपेतलं सोंग ज्यांनी घेतलंय त्यांना जागा कसं करायचं आम्हाला ठाऊक आहे आणि त्यासाठी हा मोर्चा आणि त्यानंतर भूमिका आणखी स्पष्ट केली जाईल. त्यासाठी सगळी तयारी सुरू झाली आहे. नेते मंडळी देखील इथे आलेले आहेत. नेत्यांकडून देखील ही सगळी पाहणी या ठिकाणी केली जाते. आज पाहायला मिळेल आणि खरं तरी हा आहे संविधानाचं संरक्षण, मतदारांचं संरक्षण, लोकशाहीचं संरक्षण, सत्याचं संरक्षण. त्यासाठी हा सत्याचा मोर्चा आहे. अगदी पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू देखील आज एकत्र येणार आहे. अगदी शरद पवार देखील असतील, सर्वच जण येणार आहे. ते सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे त्या सगळ्यात. आज शिवसेनेची तोफ म्हणजे संजय राऊत जे आहे ते आज त्यांची तब्येत ठीक नसल्या कारणामुळे गैरहजर राहणार आहेत. खंत वाटते का? नक्कीच. असं काय करता, वाघ आहे आमचा. त्यांची वाणी काय आहे तुम्ही परवा डोममध्ये पाहिलं असेल काय बोललेत ते, गौरवाचा उल्लेख केला. मग आज त्यांची गुण भासतात ना. शेवटी एक लक्षात ठेवा, हाताची 5 बोटं सारखी नसतात. ती वज्रपोट होताना सगळी बोटं एकत्र असतात. संजय राऊत यांना काय हे द्याल एक सांगा? भगवानीकडे प्रार्थना करीन. जगदंबा तो माणूस मुळात दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला आहे. अनेक संकटांवर मात केलेली आहे. याही संकटावर मात करतील आणि त्यांनी दिलेला शब्द खरा करतील. जानेवारीला पुन्हा रणांगणात दिसतील. नक्कीच संजय राऊतांनी दिलेला शब्द जे आहे ते पाळतील आणि पुन्हा एकदा रणांगणात दिसतील असं जे आहे ते अरविंद सावंत, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह अशोक कृष्णावटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर हे थेट दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं वेगवेगळे पदाधिकारी नेते आता हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे. विरोधकांकडून सत्याचा मोर्चा आज काढण्यात येतोय. मतचोरी, मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात सगळेच विरोधक हे एकवटलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे. 1 वाजताची वेळ ही दिलेली आहे, पण वेळ मागे पुढे होऊ शकते कारण सगळेच जण आता या ठिकाणी जमतायत. इथून फॅशन स्ट्रीटवरून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. राज ठाकरे हे चर्चगेटला पोहोचलेले आहेत. वेस्ट एंड या हॉटेलमध्ये ते थांबलेत. अमित ठाकरे सुद्धा त्यांना भेटण्यासाठी त्या हॉटेलमध्ये गेलेले आहेत. हळूहळू सगळे नेते पदाधिकारी हे जमायला सुरुवात झाली आहे. याची थेट दृश्य आपण बघतोय. आपले सगळे जे प्रतिनिधी आहेत या मोर्चाला कव्हर करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत. प्रत्येक क्षणाचे अपडेट ते आपल्याला देत आहेत. नेमकं कुठे काय घडतंय, कुठले नेते येत आहेत, कुठले नेते हे या मोर्चासाठी येत नाही आहेत, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे पाहणं. 2024ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर लागेल 2025ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 6 महिन्यामध्ये असा काय चमत्कार झाला तर 96 लाख मतदारांनी त्या ठिकाणी वाढ झाली. आणि मला वाटतं आज विरोधक तर बोलायलाच लागलेले, पण सत्ताधारी पक्षातले आमदारसुद्धा त्या ठिकाणी बोलायला लागलेले का मतदानाचा घोळ झालेला आहे या ठिकाणी. कालच आपण जर बघितलं शिंदे सेनेच्या वतीनं नाशिक महानगरपालिका आयुक्तांना पत्र देण्यात आलेले का नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख मतदार वाढलेले, ते कमी करावे असे निवेदन ते सत्ताधाऱ्यांनी दिलेले. मला वाटतं तर विरोधकांकडून सत्याचा मोर्चा काढण्यात येतोय. त्यामध्ये मतचोरी, मतदार यादीतील घोळ याच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात येतोय. निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या वतीनं सत्याचा मोर्चा. आपण बोलूयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी. उदय, राज ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत, त्या हॉटेलमध्ये थांबलेत. थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे देखील पोहोचतील. आत्ता काय नेमकं सुरू आहे? आता मी मेट्रो सिनेमाच्या सिग्नल जवळ आहे आणि इथूनच सत्याच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आपण इथे पाहतोय की सर्वत्र भगवमय वातावरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि याच मेट्रो सिनेमा सिग्नलपासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. थेट मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ हा मोर्चा जाणार आहे. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते देखील इथं दाखल झालेले आहेत. कार्यकर्त्यांसोबत आपण थेट त्यांच्याशी बोलूया. सचिन भाऊ, काय सांगाल? मोर्चाला सुरुवात होणार आहे, सर्वजण वाट पाहत आहेत, उद्धव साहेब कधी येणार? सत्यमेव जयते आणि मला असं वाटते त्याचा विजय हा लोकशाहीचा एक कणा असल्यामुळे आणि सत्याचा मोर्चा हा या निमित्ताने आम्ही निर्माण केलेला आहे. आणि त्यामध्ये तुम्ही बघता की निवड फक्त पक्षाचे कार्यकर्ते नाही तर जनसामान्यामध्ये पण देखील एक भावना तयार झाली की हो हे खरं आहे आणि या विषयावरती कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता आणि तो आज महाविकास आघाडीने घेण्याचा प्रयत्न केलेला. तर एकंदरीत तुम्ही बघता की लोकांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावरती होतोय. काही वेळामध्येच पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आणि सर्व पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत यामध्ये सामील होऊन हा भव्य मोर्चा याची सुरुवात होणार आहे. आपल्यासोबत आमदार वरुण सरदेसाई देखील आहेत, त्यांच्याशी बोलूया. युवासेना देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेली. युवासेना नाही, मी म्हणालो भाऊ म्हणाले तसं केवळ पक्षाचे कार्यकर्ते नाही, सामान्य मुंबईकर या मोर्चामध्ये
कारण शेवटी आम्ही ते सगळेच या निवडणुकांना सामोरे गेलो, आमच्यापैकी काही लोक विजयी ठरले, पण प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये आता ही गोष्ट पक्की झालेली आहे की मतदार याद्यांमध्ये किंबहुना प्रत्येक मतदार यादीमध्ये शेकडोनी असे प्रॉब्लेम आहेत आणि आमच्या मनामध्ये आता प्रश्न आहे की हे जे खोटे मतदार आहेत, दुबार मतदार आहेत, डुप्लिकेट मतदार आहेत, यांच्या नावावर कोणी भलत्यानेच येऊन मतदान करून तर आपली सत्ता गेली नाही ना. आणि त्यामुळे रोष हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे, मुंबईकरांच्या मनामध्ये आहे आणि तो आज रस्त्यावर दिसणार आहे. तो आज रस्त्यावर आपण पाहतो की मुंबईच्या रस्त्यावरती महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्यासोबत त्यांचे शेकडोनी कार्यकर्ते आज रस्त्यावरती उतरणार. सत्याचा मोर्चा असं सांगण्यात आलेलं. आपण दुसरीकडे पाहिलं तर हळूहळू गर्दी जी आहे ती वाढू लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना ठाकरे गट असेल, त्याचबरोबर मनसे असेल, असे सगळ्यांचेच नेते जे आहेत ते इथे येऊ लागलेले आहेत. आपण इथे पाहतोय की मनसेचे नेते नितीन सरदेसाई हे देखील इथे आलेले. आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. नितीनजी, काय सांगाल, कधीपर्यंत मोर्चाला सुरुवात होते? दीड 1:30 पर्यंत. राजसाहेब कधीपर्यंत दाखल होते? सगळे झाल्यानंतर येतील 1:30-1:30च्या दरम्यान. 1:30च्या दरम्यान येतील. आपण पाहतो की 1:30-2च्या दरम्यान. तर मोठी बातमी आपण आता बघतोय. शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सत्याच्या मोर्चासाठी रवाना झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या या मोर्चामध्ये ते सहभागी होणार आहेत. तर उद्धव ठाकरे हे रवाना झालेत आणि त्याची थेट दोन दृश्य आपण बघतोय. एक तर राज ठाकरे यांनी दादरवरून लोकलमध्ये चर्चगेटपर्यंत प्रवास केला, त्याची ही दृश्य आपण बघितली. आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आता रवाना झालेत. मोर्चाच्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे पोहोचतील. महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने आज सत्याचा मोर्चा काढण्यात येतोय आणि याच मोर्चाला मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना उभाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते आणि डाव्या पक्षाचे नेते हे सगळेच या मोर्चासाठी उपस्थित असणार आहेत. आणि हा मोर्चा आता जसं की आपले प्रतिनिधी यांनी नितीन सरदेसाईंशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की 1:30-2च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होईल. लोक त्या भागात काही त्या कन्फ्यूज झालेले आहेत, पण नक्कीच पुढच्या 1 तासाभरात सगळे एकत्र यायला सुरुवात होईल. अगदी पाहायला गेलं तर शिवसेनेचे फायरमॅन संजय राऊत जे आहे ते त्यांच्या आजारी असल्या कारणामुळे ते आज उपस्थित नाहीये. उणी भासते का त्यांची आज? 100% आता रोज ते सरकारच्या विरोधात कुठला ना कुठला तरी मुद्दा त्या ठिकाणी आणत होते. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम तिथं चालू होतं. सगळ्यांनी आपापल्या लेवलचा जबाबदारी जर पार पाडली तर त्याचा फायदा हा लोकशाहीला नक्कीच होत असतो. आणि राऊत साहेबांचं कार्य हे त्या बाबतीतलं खूप महत्त्वाचं होतं. त्यांचा अभ्यासू वृत्ती असल्यामुळे अनेक विषय अभ्यासू पद्धतीने ते पुढे आणत होते. त्यांचे उणीव नक्कीच भासणार आहे, पण शेवटी आरोग्य पण तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी पाहायला गेलं तर बोगस मतदानाची जी यादी आहे ती अनेक ठिकाणाहून माहीत पडत आहे. लोकेशन असलं तरी त्या ठिकाणी ती व्यक्ती राहत नाहीये. याकडे कसं पाहता? अरे हेच तर चुकीचं आहे. उद्या जाऊन फक्त कॉन्ट्रॅक्टर, पैसेवाले, नेत्यांची मुलं आणि जे लोक भाजपचं नाही तर भाजपच्या विचाराच्या लोकांचं ऐकणार तेच जर सत्तेत आलं तर गरिबाचं प्रतिनिधित्व करणारं कोण पुढे येणार आहे? तुमच्याकडे पैसा असेलच तर तुम्ही इलेक्शन लढणार असेल तर मग एखादं सामान्य परिवारातलं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती कधीच पुढे तिथे येणार नाही. आणि त्यामुळे लोकशाही आणि संविधान हे अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना, शेतकरी, कष्टकरी, समजा शहरी भागामधले सुद्धा जे झोपडपट्टीमध्ये राहणारे सामान्य लोक असतात यांना प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना पुढे आणायचं असेल, लोकशाही टिकवायची असेल तर काही झालं तरी वोट चोरी आपल्याला थांबवावी लागेल. भाजपकडून देखील जे आहे ते आज मूक मोर्चा काढण्यात येणार आहे गिरगाव येथे. पर्याय काय, मुकच राहावं लागेल ना. विशेष त्यांना काय बोलता येत नाही. इतक्या चोऱ्या त्यांनी केल्यात त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. आणि त्यांनी संविधानाला सुद्धा मुक केलंय. मोर्चाशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही मीडिया म्हणून त्यांच्या समोर गेला तर चुरू बोलायला लागतील. काय नाही, नाटक आहे ते. नाटकपणा त्यांच्या रक्ता ध्यानामध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. होते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार होते. मोठ्या संख्येने जे आहे ते कार्यकर्ते याच आंदोलनात दाखवलं आणि आंदोलन जे आहे ते सत्याचा मोर्चा म्हणून जे आहे ते आंदोलन असं पाहिलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सुरक्षा करने के लिए पवार यांच्याशी त्यांनी संपर्क साधलेला आहे आणि रोहित पवार यांची प्रतिक्रिया त्यांनी जाणून घेतली आहे. रोहित पवार जसं की म्हणाले त्यांनी भाजपच्या मूक मोर्चावर टीका केली आहे आणि ते म्हणाले की मीडिया तिथे गेला तर ते बोलायला सुरुवात होतील. त्यामुळे हे सगळं नाटक आहे. जानते हो कि पूरे देश में ये माहौल है अभी आज, और उस माहौल को लेकर महाराष्ट्र में आज ऐतिहासिक रैली होगी. ऐतिहासिक इसलिए कि संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में जैसे सारे पक्ष, पार्टियां, सारी पार्टियां अपना झंडा भूलकर एक महाराष्ट्र के लिए इकट्ठी हुई, इस तरह सारी पार्टियां सत्ता पक्ष छोड़कर जो गलत काम करता रहता है, तो संविधान ने जो हमें अधिकार दिया है
वो मतदान का अधिकार दिया उसको सुरक्षित करने के लिए, संविधान की सुरक्षा करने के लिए, बोगस वोटर्स की नाम या उसमें से निकालने के लिए, सभी लोग देश की जनतंत्र को मजबूत करने के लिए, आज सत्य की आराधना करने के लिए ये रैली हो रही है। उस रैली में सभी पार्टियां आई है, बहुत बड़ी मात्रा में हमारे मोर्चा में शामिल, रैली में शामिल होने के लिए लोग आए हुए हैं। तर आत्ताच अरविंद सावंत यांच्याशी आपले प्रतिनिधींनी संवाद साधला। आपण आणखी बोलूयात आपले प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याशी। प्रमोद, आता तुम्ही नेमकं कुठे आहात आणि तिथे काय सगळं घडतंय? प्रमोद, माझा आवाज येतोय? तर काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला प्रमोदजींचा आवाज येत नाहीये। तर हा सत्याचा मोर्चा महाविकास आघाडी आणि मनसे यांच्याकडून काढण्यात येतोय। त्यांच्यासोबत अनेक डाव्या संघटना देखील आहेत, ते सुद्धा त्यांच्यासोबत या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आणि